नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, 25 फेब्रुवारी 2024 रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये काही महत्त्वपूर्ण आणि काही निर्णय घेण्यात आलेले आहेत। तर त्या निर्णयांसंदर्भात आपण आज या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत, जाणून घेणार आहोत की कोणकोणते निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत आणि कोणाकोणाला त्याचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे। परंतु व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून अशाच नवनवीन माहितीचे अपडेट आपल्याला सर्वप्रथम मिळत राहतील। तर मित्रांनो, मंत्रिमंडळ निर्णय जर आपण या ठिकाणी बघायला गेलो तर या ठिकाणी मंत्रिमंडळ निर्णय बघू शकतो 25 फेब्रुवारी 2024चा आहे। सगळ्यात पहिला आहे धान उत्पादकांसाठी प्रोत्साहनपर रक्कम त्या ठिकाणी देणारे। धान उत्पादनाकरिता प्रति हेक्टर 20,000 रुपये याप्रमाणे 2 हेक्टरच्या मर्यादेत प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला। बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते। यामुळे खरीप हंगामासाठी 1600 कोटी रुपये खर्च येईल इतकं त्या ठिकाणी निर्णय झाला। त्याचबरोबर धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी संख्येमध्ये वाढ करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला। सध्या 5,500 विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येते। ही संख्या वाढवून दरवर्षी 10,000पर्यंत विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येईल अशा पद्धतीची त्या ठिकाणी संख्या वाढवली। त्याचबरोबर यासाठी येणाऱ्या 114 कोटी 45 लाख रुपये खर्चास मान्यता सुद्धा देण्यात आलेली आहे। राधानगरीचा सह्याद्री साखर कारखाना BOT तत्वावर या ठिकाणी देण्यात येणार आहे। त्याचबरोबर जुने वीज ट्रान्सफॉर्मर्स बदलण्यासाठी निरंतर वीज योजना। काय आहे योजना? जुने ट्रान्सफॉर्मर्स म्हणजेच रोहित्रे बदलण्यासाठी निरंतर वीज योजना सुरू करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय देण्यात आलेला आहे। बैठकीमध्ये सांगण्यात आलं की यासाठी 1600 कोटी रुपयाचा खर्च लागणार असून त्यापैकी 2023-24 मध्ये 200 कोटी, 24-25 मध्ये 480 कोटी आणि 25-26 मध्ये 480 कोटी अशा खर्चास मंजुरी देण्यात आली आहे। ट्रान्सफॉर्मर्सचे ऑइल बदलण्यासाठी देखील 340 कोटीला मान्यता देण्यात आलेली आहे। निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। हिरडा शेतीमालाच्या नुकसानीसाठी मदत या ठिकाणी करण्यात आलेली आहे। दिव्यांग शिक्षकांना वाहतूक भत्ता लागू होणार आहे। काय आहे भत्ता? राज्य शासनाच्या सुधारित तरतुदीनुसार दिव्यांग, जिल्हा समन्वयक, विशेष तज्ज्ञ शिक्षक व विशेष शिक्षकांना वाहतूक भत्ता लागू करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे। त्याचबरोबर याचा लाभ 6 दिव्यांग, जिल्हा समन्वयक, 52 विशेष तज्ज्ञ व 158 विशेष शिक्षक अशा 216 कर्मचाऱ्यांना मिळणार आहे। नागपूरचे विभागीय क्रीडा संकुल बालेवाडीप्रमाणे या ठिकाणी उभारलं जाणार आहे। अनुसूचित जमातीच्या व्यक्तींना कोर्ट फीमधून सूट मिळणार आहे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी एक रकमी लाभ या ठिकाणी देण्यात येणार आहे। काय आहे? राज्यातील एकात्मिक बाल विकास योजनांमधील राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युइटी लागू करण्याचा धोरणात्मक निर्णय होईपर्यंत त्यांना एक रकमी लाभ देण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। हा लाभ कर्मचाऱ्यांना 1 एप्रिल 2022 पासून ते त्यांच्या ग्रॅज्युइटी लागू करण्याबाबत धोरणात्मक निर्णय होईपर्यंतच्या कालावधीतील सेवानिवृत्ती, राजीनामा, मृत्यू किंवा सेवेतून काढून टाकणे या प्रकरणी देण्यात येईल। हा लाभ देताना शासन निर्णय दिनांक 30 एप्रिल 2014 मध्ये नमूद केलेल्या सूत्रानुसार आणि परिपूर्ण शासनामार्फत लाभ देण्यास व याकरिता येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे। वस्त्र उद्योग धोरणामध्ये वीज सौर ऊर्जा अनुदानासाठी सुधारणा या ठिकाणी करण्यात आलेली आहे। विभागांमध्ये लघु वस्त्र उद्योग संकुलन स्थापन करणे यासाठी सुद्धा निर्णय घेण्यात आला। राज्यातील 23 महानगरपालिकांमध्ये PM ई-बस सेवा सुरू करणार। नागपूर विदर्भ साहित्य संघाला 10 कोटीचं एवढं अनुदान त्या ठिकाणी मिळणार आहे। कळवण तालुक्यातील लघु पाटबंधारे योजनास मान्यता मिळाली आहे आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना श्रद्धांजली अर्पण करून या ठिकाणी मंत्रिमंडळाची बैठक जी होती तर ती संपन्न करण्यात आलेली आहे। तर अशा पद्धतीचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। यामध्ये अंगणवाडी सेविकांसाठी किंवा अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा या ठिकाणी मोठे निर्णय घेण्यात आले। त्याचबरोबर जे की धान शेती होती त्यासाठी सुद्धा आहे। त्याचबरोबर जे काही आपले ट्रान्सफॉर्मर्स आहेत त्यासाठी सुद्धा व्यवस्थित निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। काय निर्णय आहे तो आपण आता बघितला, जाणून घेण्याचा प्रयत्न केला। जर काही आपल्याला सूचना द्यायच्या असतील किंवा काही आपल्याला सजेशन्स करायचे असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।